कुठं पाहिलंस? गरब्यामध्ये आम्ही त्या मुलींना गरब्यामधनं उचललं होतं. आणि मग आता कुठे आहेत त्या? अहो आता कुठे आहेत मला खरंच नाही माहित. नाही माहिती? नाही माहित. आत टाकायला सांगतो हो, आमचं काम फक्त मुलींना उचलणं होतं. या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाहीये. आणि असं ऐकलंय की दर 48 तासानंतर ती लोक जागा बदलतात. आई आई काय ग आई, अशी का झोपलीस इथे? बरं नाही का वाटत आहे? काही नाही ग, तारिणीची वाट बघत होते ना. ती वाट बघता बघता डोळा लागला. आता इतक्या रात्रीचं कुठे गेलीये ती? कुठे गेली नाहीये, वर कपडे आणायला गेलीये. इतक्या रात्रीची? ठीक आहे, पटपट आराम कर. खरं बोलतोयस? मी खरंच सांगतोय. या व्यतिरिक्त मला खरंच काही माहिती नाही. द्या आला पोलिसांच्या ताब्यात. खरं सांगतोय, परत कुठल्याच मुलीला हात लावणार नाही. यापुढे सगळ्या मुलींना बहिणीसारखं मानेलो. मारू नका. दर 48 तासानंतर जागा बदलतात. तर गेल्या 8 दिवसामध्ये या मुलींसोबत काय काय घडलं असेल, त्या कुठे असतील, काय अवस्थेत असतील, काहीच कळत नाहीये यार केडी. एक काम करूयात, त्यांचं जे शेवटचं लोकेशन होतं संतोषनगर, तिकडे धाड टाकू. तिकडेच काहीतरी पुरावा मिळेल आपल्याला आणि मगच गुलाबला पकडता येईल. Yes, boss. Let's go. अरे अजून आली नाहीये ही मुलगी? अगं बसली असेल जरा वाऱ्याला. दिवसभर काम करून थकते ना पोर. ही काय वेळ आहे का? थांब मी बघून येते. आत्या, तू एवढ्या रात्री? माझं सोड, तू इतक्या वेळ काय करत होतीस वर? अगं हे काय, कपडे घातले होते ना वरती वाळत, तेच काढायला गेले होते. नक्की ना? का बोका आला होता? नाही, बोका. झोपा आता. रात्रीचे फिरत बसलेत घरभर. त्या निशीऐवजी हिला न्यायला पाहिजे होतं. डोक्याची पीडा तरी गेली असती. मालती आजी, काय बोलते बघ ना. जाऊ देत ना. घरात वातावरण आधीच, त्या सगळ्यात आता हे नको. तू उगाच खोटा पुळका आणू नकोस. हिला मोठी काळजी आली आहे सगळ्यांची. जा आता, जा झोप जा. बघ, तू या लोकांची काळजी कर, पण याला किंमत आहे का तुझी? अगं माझा जीव तुटतो ग निशीसाठी. घराच्या भिंती खायला उठतात. उद्या दसरा आहे, सणासुदीच्या दिवशी पोर घरी नाहीये ग. देवी आई, आता तूच काहीतरी चमत्कार कर बाई आणि निशीला लवकर घरी परत येऊ दे. माझ्या तोंडून काही अभद्र अपशब्द गेला असेल तर तो मागं घेते.
पण निशीला घरी परत येऊ दे आणि होऊ देत तिचं लग्न अगदी व्यवस्थित होऊ देत. नको काळजी करूस ग सुमी तू. येईल आपली निशी लवकरच घरी आणि तिचं लग्न सुद्धा अगदी सुखरूपपणे पार पडेल. कुठल्याही अडथळ्याशिवाय. तसा शब्दच दिलाय ना मी निशीच्या आईला. आई, तू दरवर्षी हे पान देवाला व्हायचीस ना आणि नेहमी म्हणायचीस की माझ्या मुलाच्या आयुष्यात पण अशीच सोन्यासारखी माणसं येऊ देत. आणि तसंच झालं. माझी टीम, बॉस, सुमी आजी ही अशी सोन्यासारखी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत ना, म्हणून मी स्वतःला सावरू शकलोय. तू गेल्यानंतर आता या सोन्यासारख्या माणसांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत. गुलाब सापडायला हवा. निशी बरोबर ना इतर मुलींची पण सुटका व्हायला हवी. या दसऱ्याला ना देवाकडे हेच मागणं आहे माझं. काका 8 दिवस झालेत निशिता सापडली नाहीये. पण 7-8 दिवस तपास लागला नाही तर पोलीस केस बंद करतात ना. तुम्ही काळजी करू नका. आमचे प्रयत्न चालू आहेत. त्या मुली लवकरच सापडतील. नाही म्हणजे तसं मी ऐकलंय. चेतना, बाळा तू चुकीचं ऐकलंयस. हो, कारण मुळात निशी एकटी किडनॅप झालीच नाहीये. तिच्यासोबत बऱ्याच मुली किडनॅप झाल्यात. त्यामुळे पोलीस ही केस बंद करूच शकत नाहीत. कारण पोलिसांना लोकांना तोंड द्यायला लागतं. पोलीस मुलींना वाऱ्यावर सोडणार नाहीत.